पारंपरिक चालत आलेल्या वाटा सोडून एक नवीन अपारंपरिक वाट चोखाळण्याचा हा प्रयत्न म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा. 21व्या शतकामध्ये वाटचाल करताना ऊर्जा निर्मिती हा एक विषय महत्त्वाचा ठरला आहे. ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनामुळे प्रदूषण वाढते आहे. एकतर आपण जे कार्य करतो ते इतकं चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे की त्याचा ठसा हा सर्वांच्या मनावर उमटला गेला पाहिजे, म्हणजेच आपण पाय रोवून एखाद्या क्षेत्रामध्ये उभं राहायला पाहिजे असं ते सांगत असतात. हे सांगत असतानाच जर आपण ह्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार केला तर त्याच्यामधनं असं दिसतं की आज आपल्या तंत्रज्ञानाच्या मागे धावण्यामुळे किंवा तंत्रज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित झाल्यामुळे जे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आत्मसात केलेलं आहे त्यामुळे उमटणारे ठसे हे कार्बनचे आहेत. आणि ते बुजवण्यासाठी मला वाटतं आपण अधिकाधिक पर्यावरणाच्या दिशेने जायला हवं आहे. हे कार्बन फूटप्रिंट पुसण्याचं काम आजपासून आपण सुरू करायचं अशा एका कल्पनेनं या रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंटच्या कार्यशाळेची सुरुवात करायची ठरवली. माननीय अनंत दीक्षित, संपादक लोकमत समूह, त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. तेर म्हणजे पृथ्वी असं मगाशी सांगितलं. तर पृथ्वीच्या सौंदर्यासंबंधी, स्थैर्यासंबंधी, विज्ञानाच्या, तत्त्वज्ञानाच्या, वाङ्मयाच्या, समाजशास्त्राच्या, राजकारणाच्या अंगाने खूप जगभर विचार चाललेला आहे. आणि माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यामुळे ही इतकी प्रचंड माहिती या क्षेत्रात येत असते की आपण काय काय ठरवायचं अशा वेळेला. तर सौर ऊर्जेचा विषय आहे किंवा झाडं विकसित करण्याचा विषय आहे किंवा पाणी स्वच्छ ठेवण्याचा विषय आहे. मला स्वतःला असं वाटतं की अगदी सोप्या भाषेत मुलांच्या समोर सांगायचं झालं तर जसं आपण आपलं घर रोज झाडतो तसं ज्या समाजातली तरुण मुलं, शिक्षक मंडळी, संपादक मंडळी रोजच्या रोज आपलं मन जर झाडून काढत असतील तर पृथ्वी प्रदूषणापासून मुक्त होऊ शकेल. तेर संस्थेच्या सौ विनीता मॅडम यांनी एक विशेष आवृत्ती म्हणून इको व्हील नावाचं एक त्यांचं मासिक या ठिकाणी प्रकाशनाचाही कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. हा जो उपक्रम आहे तो तुमच्यासाठी अनेक विद्वान मंडळी येत आहेत आणि तुम्हाला बोलत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. त्याचा खूप आपण फायदा घ्यावा आणि देशाचं आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करण्याची ही जी आपल्याला संधी आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी विनंती करतो. सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन ओम सूर्याय नमः अशी आपण प्रार्थना करतो. त्या सूर्याची काय मिळवतो, त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला, रोजचं जीवन हे त्याच्यामुळेच फक्त आपला चालू आहे. हे जी सूर्याची किरणं दिसतात, सूर्य ऊन दिसतंय, हे करोडो लिटर हे आपल्यासमोर पेट्रोल सांडलेलं आहे. एकीकडे ऊर्जा म्हणायचं, एकीकडे इंधनाच्या समस्या म्हणायचं, आणि हे जे आमच्यासमोर असं सांडलेलं आहे, पडलेलं आहे, पसरलेलं आहे, ह्याचा आम्ही काही वापरच करायचा नाही का. ती काही ॲब्झॉर्ब होतात, काही पृथ्वीमध्येच जातो, म्हणजे त्यामुळे गरम. वन थिंग इज, आता या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचा. आपण म्हणतो कमतरता आहे, जी डिमांड आणि सप्लायमध्ये ती कमतरता आहे, ती कशी कमी करायची. एक तर तुम्ही वीज जास्त तयार करा, कळलं, किंवा आहे ती वीज नीट वापरा. एनर्जी सेव्ह इज एनर्जी प्रोड्यूस. आपण जी एनर्जी जातं, समजा हा फॅन आपण अननेसेसरी बंद केला किंवा आपला AC चालू आहे किंवा काही अननेसेसरी बंद केला तर कुठल्या तरी घरात लाईट जळेल किंवा